आज आपला मराठी सण गुढीपाडवा आणि मी आता ऑफिसवरून आली आहे. आत्ताचे 10 o'clock वाजलेत. मी आता घरी पोहोचली आहे. मला त्या लोकांना एक असा म्हणजे एक अशी इन्फॉर्मेशन शेअर करायची होती. कॉर्पोरेट फायनान्समध्ये आयटी वाल्यांचं मला माहित नाही. कॉर्पोरेट फायनान्समध्ये जे जॉब करतात ना, त्यांना नाही भेटत सुट्ट्या. मला खूप वेळा असं विचारलं जातं, तुला गुढीपाडव्याची सुट्टी नाही, तुला 26 जानेवारीची सुट्टी नाही, तुला 15 ऑगस्टला पण सुट्टी नाही, तुला सुट्टी नाही भेटत. दिवाळी, दसरा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, इंडियन हॉलिडेज पासून ते गणपतीच्या सुट्ट्या आम्हाला नाही भेटत. काय करू आता? कॉर्पोरेट फायनान्समध्ये जॉब करते, नाही भेटत सुट्ट्या. ओके, US ऑस्ट्रेलियन शिफ्टसाठी जे काम करतात दे कॅन रिलेट इट. आणि खास कर मुली, खूप विचारलं जातं सुट्टी नाही. आणि एकदा सांगून होतं बरं का, आम्हाला इंडियन हॉलिडेज नाहीत, आम्ही UK US साठी काम करतो, सांगून झालेलं असतं की आम्हाला इंडियन हॉलिडेज. तरी इंडियन हॉलिडेजला विचारणार, तुम्हाला सुट्टी नाही? सुट्टी नाही तुला आज? आज तर गुढीपाडवा ना, आज तर इंडियन हॉलिडे ना, आज सुट्टी नाही? नाही भेटत इंडियन. मी UK US ऑस्ट्रेलियन शिफ्टसाठी इंडिया बंद पडली तरी ते लोक आम्हाला लॉग इन करायला सांगतात. आणि तुम्ही इंडियन हॉलिडेजचं विचारताय. नाही तर आम्हाला हाऊस हे सणावाराला असं तयार होऊन कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाऊन तिथं लॅपटॉपवरती काम करायला. अरे काय, नका विचारू ना. नाही भेटत सुट्टी. भलेही आम्हाला पेमेंट इंडियन रुपीज मध्ये भेटतो UK US साठी काम करून सुद्धा. इंडियनच्या सुट्ट्या सांगितलं जातं की तुम्ही UK साठी काम करताय, इंडियासाठी नाही, तुम्हाला इंडियन हॉलिडेज भेटणार नाहीत. आणि जेव्हा UKचा हॉलिडे असतो तेव्हा हे सांगून सुट्टी मारली जाते आमची की तिथे अर्जंट काम आलं तर ते कोण करणार. तर आम्हाला हाऊस आहे पण आम्हाला सुट्ट्या भेटत नाहीत. आम्हाला माहिती आहे आम्हाला किती कारणं सांगावी लागतात. गणपतीचा शेवटचा दिवस फक्त पुण्यातली मिरवणूक बघायला सुद्धा एवढी कारणं सांगावी लागतात की बापरे, एक महिना 2 महिने आधी सुट्ट्या टाकाव्या लागतात. सो थोडं समजून घ्या. डोंट आस्क अस की तुला सुट्टी नाहीये का. नाहीये सुट्टी. थँक्यू.